त्या बाईला त्रास द्यायला लाज नाही वाटत? आत्ताच्या आत्ता निघा, नाही तर महागात पडेल. निघा. वा, ए ए ए ए थांब. अरे थांब. ये हुई ना बात. थांब. अरे अरे नको यार, त्या बाईला घाबरताय. चला. आनंदी, तुझ्या हातात हत्यार आहे. चला. तो म्हणजे तुझा आत्मविश्वास. आणि या हातात पर्स. काढती आणि फिरव गोल गोल आणि मार त्यांना. अरे नको, उद्या बघू आपण. अरे चल, आज काय आमोशा आहे काय? वापर तुझी दोन्ही हत्यार. नको नको ताई, नको ताई, नको नको. ये हुई ना बात. माझं आयुष्य मी खूप मेहनतीने कमवते, त्यात तुमच्यासारख्या माणसांना जागा नाही. वाह मेरी शेरनी, भीड बिंदास. आनंदी, तू मागे राहिला त्याला पण बघ. मी नाही सोडणार माझी पर्स. वहिनी. अरे आई. वहिनी, आई वहिनी आल्या. आनंदी, आनंदी, आनंदी. वर्षाताई, तुम्ही इथे? आनंदी, तुझ्यासाठी आली मी इथे. कुठे होतीस तू इतका वेळ? किती वाजले? तू अजून थोडा वेळ आली नसतीस ना तर मी पोलिसात गेले असते. आनंदी, आणि आणि तुझा फोन का लागत नाहीये? सांग, काय काय झालंय तुझ्या फोनला? बोल ना. अगं हो हो हो, तिला जरा बसू दे ना. बस बस तू, बस 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 बस. नंदू, पाणी आण, पाणी आण लवकर. होतीस तू? किती काळजी वाटत होती गो. नंदू, पाणी आण. हो हो, आणतो. दे दे. आनंदी, किती लळा लागला या सगळ्यांना तुझं. 8 दिवस झाले नाही तुला इथे येऊन. किती काळजी वाटते यांना तुझी. काय गो, कुठे होतीस तू? पाणी पी. केवढी काळजी वाटत होती आम्हाला तुझी. अगं सांग ना, काय झालं? हो सांग ना, कुठे होतीस तू? ते वाटेत एका माणसाने पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. काय? पण मी नाही चोरू दिले माझे पैसे, माझी पर्स. मावशी, हे उरलेले पैसे परत आणले, व्यवस्थित आणले. आनंदी, काय बरं वाटत नाहीये का तुला? काय झालंय? क्षमते, मागच्या वेळेस पण असंच काहीसे घडलं होतं ना माझ्यासोबत. तुमच्यामुळे नाही का मी गावाला जायला निघाले होते. मूर्खासारखं बसमधून खाली उतरले. त्यांनी बरोबर शोधून काढलं मला. एवढ्या रात्रीचं बरोबर गाठलं. त्याच्यानंतर किती काळजी घेतली माझी. पण आता एकदम एकटी पडल्यावर आम्हाला एकटी मुंबईला राहील, सगळं व्यवस्थित सांभाळ असा आत्मविश्वास होता मला. म्हणून गावाहून मुंबईला निघून आले रमाताई. जेव्हा माणसाला एकटेपणा जाणवतो ना रमाताई, तेव्हा माणूस खूप दुखावला जातो, त्रास होतो त्याला. आता मला तर सतत एकटेपणा जाणवत राहणार ना रमाताई. सतत ह्याचा त्रास होत राहणार, एकटेपणा पोचत राहणार.
आनंदी, हा एकटेपणा जाणवत राहिला तू एकटी थोडीच आहेस. मी आहे ना आता तुझ्या बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू आज जे काही केलंस ना ते तू एकटीनं केलंयस. राघव असता तुझ्या बरोबर तर तू काय करू शकते तुला जाणवलं असतं का? तुझ्यात केवढी ताकद आहे तुला कळलं असतं का? आनंदी, हे बघ, मी नव्हते तुझ्या बरोबर तेव्हा त्या माणसाला तू एकटीनं परतवून लावलंस की नाही, हो की नाही? तुझ्यासाठी तुझ्या माणसांच्या वस्तूंची किंमत एवढी आहे की अचानक तुझ्यात ताकद आली. तो माणूस तुझ्याकडनं पर्स घेण्याचा प्रयत्न करत होता पण तू दिलीस का पर्स? नाही ना. राघव असता तुझ्या बरोबर तर तुझ्यात एवढी हिंमत आहे तुला कळलं असतं का? रडत रडत त्याला फोन केला असतास आणि सांगितलं असतास की मला घ्यायला ये. तुझ्यात हिंमत आहे ही जाणीव तुला कधी झाली, कशामुळे झाली? तर तुझ्या एकटेपणामुळे झाली. आनंदी, तू खूप खंबीर आहेस, तुझ्यात खूप ताकद आहे याची तुला जाणीव नव्हती इतके दिवस, पण आता झाली आहे ना तुला ही जाणीव. तुझ्या या अवस्थेत मी तुझ्या बरोबर आहे, तुला नाही एकटं पडू देणार. पाटील, देव, अहिरे, मामपुली आज ह्यांच्याकडे जाऊन येते. आनंदी, काय करायचंय सांग ना, कुठून सुरुवात करूया? मला पण बघू दे ना, तू कशा काय ऑर्डर मिळवतेस, कशी काय लोकांची मनं जिंकतेस बघायचंय मला. आणि तुला सांगू का, आपण कुठून सुरुवात करायची हे पण सांग. म्हणजे लांबून सुरुवात करायची का जवळून सुरुवात करायची? तू पडवलास ग तू, पण गिरलंच ना शेवटी तुला आणि तुझ्या पर्सला. माझी पर्स. मला वाटतं ना आपण लांबूनच सुरुवात करूया. हा चल चल अगं चल. आनंदी, रमाताई, आज मी बाहेर गेले आणि पुन्हा माझ्यासोबत कालसारखं झालं तर? आता काल मी गेले होते सामोरी पण पुन्हा असंच झालं तर मी हे सगळं म्हणजे काल सारखंच परत झालं तर या विचारानं तू आज बाहेर नाही पडणार. उद्याचं काय आणि परवाच कसं होणार माझ्याच्यानी सगळं या विचाराने तू आयुष्यभर घरातच बसणार आहेस का? तर राघवकडे परत जाणार आहेस आणि जो काही मार्ग निवडलायस तिथून मागे फिरणार आहेस का परत? नाही नाही रमाताई, मी तसा विचार नाही करत आहे. मग कसला विचार करतेस आनंदी? मृत्यूनंतर सुद्धा मी तुमच्या बरोबर इथे का आहे याचं ध्येय मला कळत नव्हतं. मला माहितीये मी तुला खूप दुखावलंय, माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत, माझ्यामुळे खूप त्रास झालाय तुला माहितीये मला. पण आता मला माझ्या इथे असण्याचा हेतू कळलाय. तुला तुझ्या प्रवासात मदत करणं, तुला तुझ्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणं. आतापर्यंत माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, खूप दुखावली गेलीस तू, त्या सगळ्याची परतफेड म्हणून की काय? पण मला हे सगळं करण्याची संधी दे. हे बघ आनंदी, जिथे जिथे तुझी पावलं अडखळतील तिथे तिथे मी तुझ्या सोबत आहे. या प्रवासात तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. आता हा प्रवास आपण दोघींनी मिळून करायचा.